हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज आपला मेनू आहे थालीपीठ. तर काय का जण ह्याला धपाटे सुद्धा म्हणतात, पण थालीपीठ हे आमच्याकडे थालीपीठ म्हणतात ह्याला. तर आता थालीपीठ बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 4 वाटी ज्वारीचं पीठ, 4 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी छोटी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटीनेच फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 4 वाटी ज्वारीचं पीठ, 1 छोटी वाटी बेसनचं पीठ आणि 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट आणि जिरे, परत कोथिंबीर वरून थोडी टाकून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आणखी लाल तिखट, किंवा तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे तुमचा जो मसाला आहे तोही वापरू शकता. आणि मी लाल तिखट पण टाकलेले आहे आणि आपलं जे काय हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची बारीक करून मिक्सरला लावून घेतलेली ती पण टाकलेली. आणि सर्व सामान मी ह्याच्यामध्ये आता मिक्स केलेलं आहे. आणि आता हे मी मळून घेते. तर आता हे मळून एक जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं तुम्ही ठेवायचं आहे आपल्याला हे. आणि त्याच्यात थोडंसं तेल पण एक म्हणजे 2-3 चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला, कारण तेलाने मऊपणा येतो आणि धपाटे असे चिरणार नाहीत आणि असे कडनी असे म्हणजे साईडनी फुटल्यासारखे असे होत नाहीत साईडनी. मग त्याच्यासाठी असे मऊ आणि एकदम खाताना पण असे खरपूस लागावं त्याच्यासाठी आपण तेल वतायचं आहे. आणि आता माझं 5 मिनटं मी ठेवलं होतं. तर आता काय करायचं आहे, एक सुती कापड घ्यायचं आहे आणि सुती कापड आपल्या पोळपाटाला बांधून घ्यायचं आहे. आणि जे काय आपण थालीपीठचं पीठ आहे ते आपल्या भाकरीला जसा उंडा बनवतो तसा उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि पोळपाटावर पाणी ओतायचं आहे. पोळपाटावर पाणी ओतायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्या हाताला पण पाणी लावून घ्यायचं आणि ते असं थोडंसं असं त्याच्यावर दाबून दाबून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि कुणी म्हणजे तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल पण तुम्ही वापरू शकता, पण पाण्यानं जरा थोडं म्हणजे व्यवस्थित येतं आहे. त्याच्यामुळं पीठ असं माझं असं मऊ झालेलं आहे. मग मऊ झाल्यामुळं मी असं थोडंसं पाणी लावलं की ते व्यवस्थित असं पसरत आहे, म्हणून त्यासाठी मी अधूनमधून त्याला पाणी लावत राहते. आणि हे असं झालं सगळं आपलं बनवून. मध्ये एक छोटंसं छिद्र करायचं आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण त्याला असं बोटाने दाबून घेतो त्यावेळेस काय होतंय, तुम्ही जर तसंच तव्यावर टाकलं तर मग ते जे आपण बोटाने दाबले तो भाग जास्त करपतो. त्याच्यासाठी मी असं तळ हाताने पण त्याला दाबलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये एक छिद्र करायचं आहे आणि ते तव्यावर आपल्याला टाकायचं आहे. तर तव्यावर टाकण्याच्या अगोदर आपण तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे. तर तव्यावर टाकण्याच्या अगोदर मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता धपाट्याचे आहे ते आपलं जे सुती कापड आहे ते तसंच आपण उचलायचं आहे आणि ते उचलून तसंच तव्यावरती आता आपण टाकून घेणार आहोत. याला टाकून घ्यायचं आणि म्हणजे गॅस आहे तो मीडियममध्ये ठेवायचा आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आणि टाकल्यानंतर परत साईडने अजून तेल सोडायचं आपल्याला, म्हणजे चांगलं अजून व्यवस्थित तळेल. तेल म्हणजे थोडंसं व्यवस्थित तुम्ही तेल टाकलं तर अजून म्हणजे खायला पण चविष्ट आणि छान लागते, कच्चं पण राहत नाही कुठं. तेलामुळे तळून निघल्यासारखं असं निघते ते. अशा पद्धतीनं आपण गॅसवरती टाकलेले आणि कापड हे अलगद हळूवारपणे काढून घ्यायचे. आणि जी धपाट्याची वरची बाजू आहे त्याला नंतर वरून अजून तेल टाकून घ्यायचं थोडंसं आणि एकदा दोनदा आलटी पलटी मारून घ्यायचं. आता माझं झालेलं आहे टाकून आणि साईडनी पण मी आता तेल ओतून घेतले.